मंडळी, एकेकाळी एकच वाघ होता आणि त्याचं नाव होतं शिवसेना. पण आता दोन वाघ, एक शिंदे गटाचा, दुसरा ठाकरे गटाचा. पण खरी सेना कुणाची हे ठरवायचंय सुप्रीम कोर्टाला. अहो, हे प्रकरण इतकं जुनं झालंय की कोर्टात तारीख दिली की समजायचं पुन्हा काही नाही. पहिले होते सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब, त्यांच्याकडे हा विषय होता. पुरावे दिले गेले, वकील कपिल सिब्बल यांच्याकडून मुद्दे ठेवले गेले, पण निकाल काहीच नाही. पण आता सुप्रीम कोर्टाला मिळालाय नवा सरन्यायाधीश, भूषण रामकृष्ण गवई. मैं भूषण रामकृष्ण गवई, जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ. पहिल्याच निर्णयात काय केलं माहितीये? नारायण राणे महसूल मंत्री असताना 1998 पासून लांबलेली केस फटाफट निकाली लावली. नारायण राणेंना दणका दिलाय, सोबत बिल्डर लॉबीची मक्तेदारी मोडून काढली. सरन्यायाधीश गवई माणूस ऍक्शन मध्ये आहे बरं का. आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात शिवसेना कुणाची या निर्णयावर. ठाकरे गटाच्या आशा पल्लवित झाल्यात. गवई साहेब थोडा न्याय देतील असं ठाकरेंच्या शिवसैनिकांना वाटतंय, तर शिंदे गटाचं टेन्शन वाढलंय. कारण राणेंनंतर आता शिंदेंना दणका, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. राजकारणात गेम कोण जिंकतो हे शेवटी कोर्टाच्या वकिलाच्या तोंडून आणि न्यायमूर्तींच्या हातूनच ठरतं. शिवसेनेचा फैसला लवकरच होणार आहे. राणेंना दणका दिला, आता शिंदेंची बारी. बघू गवई साहेब काय निकाल लावतात. शिवसेना पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं आणि खरा वाघ कोण हे सुप्रीम कोर्टात चीफ जस्टिस गवई ठरवणार आहेत. तेव्हा कोर्टाचा निकाल काय लागतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.